आता एक नजर टाकूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्यांवर। रेड झोन मधील जिल्हे वगळता राज्यातला लॉकडाऊन 1 जून नंतर शिथिल होण्याची शक्यता आहे। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात संकेत दिले आहेत। सध्या राज्यातील 14 जिल्हे रेड झोन मध्ये आहेत। त्याला मात्र त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे किंवा त्याला ब्रेक करायचं असेल तर ते कंटेनमेंट झोन तयार करून त्याला स्ट्रिक्टली त्या परिसरामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती नियम कडक करावे लागतील। लोकलवर काही दिवस निर्बंध लावावेच लागतील। 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागेल असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले। मुंबईत लोकल या बंद केल्यामुळे सर्वसामान्यांकरता बंद केल्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी झाले असे देखील ते म्हणाले। लोकलचे डबे गजगजून भरले असतात आणि तो संसर्ग वाढण्याला काहीच वेळ लागत नाही, म्हणून काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावेच लागतील। राज्यात रुग्णांत घट झाली पण मृत्यूदरात वाढ झाली आहे। राज्यातील मृत्यूदर 1.50 वरून 1.56% गेलाय। राज्यात सर्वात जास्त मृत्यूदर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 53% मृत्यूसंख्येत वाढ आहे। एका आठवड्यामध्ये कोल्हापूर ग्रामीणमध्ये 844 जणांचा मृत्यू आहे। मराठा आरक्षणाप्रकरणी भाजपचा खोटाडेपणा जनतेसमोर आला असल्याचा घणाघात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला। तसंच राज्य कसं पेटेल आणि त्याचं राजकारण कसं होईल हाच हेतू भाजपचा असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे। कोर्टाने जजमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, त्यामुळे यांचा खोटारडेपणा आता जनतेसमोर आलेलाच आहे। यांना आरक्षणाशी काही स्वारस्य नाहीये। राज्य कसं पेटून उठेल आणि याचा राजकीय फायदा आपल्याला कसा घेता येईल याच्याकरता भाजपचं काम सुरू आहे। मी खासदार पदाचा राजीनामा देऊन मराठा आरक्षण पदाचा प्रश्न सुटणार असेल तर लगेचच राजीनामा देतो असं विधान खासदार संभाजीराजे यांनी केलं। राजीनामा देऊन जर आरक्षण मिळत असेल उद्या देतो, आलं का लक्षात? पण मी खासदार होऊन काय काय केलं हे तुम्हाला कल्पना आहे का? राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या याद्या राजभवनात उपलब्ध नसल्याचं समोर आल्यानंतर त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। राजभवनात कोणतं भूत आहे, फाईल कोणत्या भूतानं नेल्या असा टोला राऊत यांनी लगावलाय। असं वाचलं की राजभवनातूनच सांगण्यात आलं की त्या फाईलचा पुढे शोध लागत नाही, आता पता नहीं लगता है क्या कोई वो भूत प्रेत वहां आते हैं ना लोग ज्यादा आते हैं इसका वहां। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले। संजय राऊत यांना काही कामधंदा नाही, ते दिवसभर काही बाई बोलत असतात अशा शब्दात फडणवीसांनी राऊत यांचा समाचार घेतला। देखिए, वो संजय राउत जी को दूसरा कोई काम नहीं है, वो दिन भर ऐसी बातें करते रहते हैं, उनकी बातों को हम जवाब थोड़ी देते हैं। आपल्या देशाची लस इतर देशांना 150 रुपयांना विकायची आणि आम्ही स्पुटनिक लसीकरता 1000 रुपये मोजायचे, हा कोणता अन्याय असा सवाल भाई जगताप यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत उपस्थित केला। देशाला आमची लस 150 रुपयाची विकायची आणि आम्हाला आता स्पुटनिक घ्यायला 1000 रुपये लागणार आहे, हे काय मला कळत नाही। मी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो केंद्र सरकारचा। मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लुएन्झा लस देण्यात यावी असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्स आणि नव्यानं स्थापन केलेल्या पेडियाट्रिक टास्क फोर्सनं राज्य सरकारला दिला। दोनही टास्क फोर्समधील डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे आवाहन केलंय। इन्फ्लुएन्झाची लस दिल्यास या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, ज्यामुळे रुग्णालयांवर ताण कमी होऊन अनावश्यक चाचणी रोखण्यास मदत होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। मुलांमध्ये एस्पेशली ज्यांना बाकी क्रॉनिक कंडिशन किंवा कोमॉर्बिड असतात त्याचा घातक परिणाम होऊ शकतो। प्रत्येक पालकाला ही लस घेण्याबाबतीत एन्करेज केलं पाहिजे। आता एक नजर महत्त्वाच्या टॉप 9 घडामोडींवर। लवकरच भारतात स्पुटनिक व्ही कोरोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन होणार आहे। आरडीआयएफ आणि पेनिशिया बायोटेक कंपनीनं लसीचं उत्पादन करणार असल्याचं म्हटलं असून पेनिशिया बायोटेक 10 कोटी डोस बनवणार आहे।
फायझर लसीचा पुरवठा फक्त केंद्र सरकारला करण्यात येईल असा खुलासा फायझर कंपनीकडून करण्यात आलाय. केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार लस भारतात वितरित होईल आणि त्या संदर्भात केंद्र सरकारशी बोलणं सुरू असल्याचं फायझर कंपनीनं म्हटलं. ताऊत्के वादळामुळे झालेल्या पावसानं मुंबईसह उपनगरात मोठं नुकसान झालंय. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे कुठे गायब आहेत असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केला. तसंच आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करून घ्या अशी ऑफरच त्यांनी दिली आहे. उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे दाखवा आणि 18 ते 44 वयोगटातल्या लोकांना व्हॅक्सिनेशन फुकट मिळवा. एकनाथ खडसेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. पंतप्रधानांनी गुजरातला मदत जाहीर केली, मात्र महाराष्ट्रात त्यांनी दौराही केला नाही आणि मदतही जाहीर केली नाही. हा महाराष्ट्रावर एक प्रकारे अन्यायच आहे अशी टीका खडसेंनी केली. महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधानांचा दौराही झाला नाही आणि मदतही घोषित केली नाही. हा एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी मराठा प्रश्नी मूक नव्हे तर बोलका मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. मराठा आरक्षण रद्द झाल्यावर देखील राज्य सरकारनं गाढवपणा केला. त्यामुळे सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आम्ही आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडणार आहोत असं मेटे म्हणाले. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना 9 जूनपर्यंत अॅट्रॉसिटी प्रकरणात अटक करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारनं हायकोर्टात दिली. तोपर्यंत परमवीर सिंग यांनी तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं अशी विनंती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी हायकोर्टाला पत्र लिहिलंय. याचिकेची सुनावणी दुसऱ्या खंडपीठासमोर व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात हायकोर्टात रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन सुनावणी झाली. यावेळी माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही असा आरोप डॉक्टर जयश्री पाटील यांनी केला. तर एफआयआर मधील काही भाग वगळण्याकरता राज्य सरकारनं याचिका दाखल केली आहे. चक्रीवादळ नुकसानीवर कोकण आयुक्तांनी अहवाल सादर केल्याची माहिती भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिली. कोकणात फळबागांचं 16 कोटी 48 लाख तर घरांचं 25 कोटी रुपयांचं नुकसान आहे. मत्स्य व्यवसायाचं 4 कोटी 84 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती कोकण आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात आहे. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर भाजप आणि संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला. पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज आणि सोयराबाईंच्या लेखावर आक्षेप घेण्यात आलाय. तर गिरीश कुबेर यांच्याशी TV9 मराठीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही. आता एक नजर कोरोनातल्या टॉप 9 बातम्यांवर. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलं कमी कोरोनाबाधित झाले आणि त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाचा संक्रमण होईलच असा कुठलाही मेडिकल पुरावा नसल्याची माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. अभी तक हुआ नहीं है इन्फेक्शन, वो प्रोटेक्टेड है, इसलिए अगले वेव में शायद उनको ज्यादा इन्फेक्शन हो सकता है प्रोपोर्शनली. लेकिन इसमें कोई अभी तक एविडेंस नहीं है कि बच्चों में सीवियर इन्फेक्शन होगा या उनको ज्यादा केसेस उसकी आगे वाले वेव में पाए जाएंगे. आरोग्य मंत्रालयानं कोरोनाच्या लसीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला. आता 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोक ऑनलाईन नोंदणीशिवाय देखील कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत. बीड जिल्ह्यातील कडक लॉकडाऊनमध्ये 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत दूध विक्रीस परवानगी राहणार आहे, तर सकाळी 7 ते 9 या दरम्यान हातगाड्यांवरून भाजीपाला विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद असतील. कोल्हापूरमध्ये लॉकडाऊन शिथिल होताच खरेदी करता पुन्हा कोल्हापूरकरांनी गर्दी केली आहे. लक्ष्मीपुरा बाजारपेठेत गर्दी झाली असून मोठ्या वाहनांना मात्र बाजारात प्रवेश बंदी आहे. उस्मानाबादमध्ये आजपासून शिथिलता पाहायला मिळते. जीवनावश्यक सेवांना सकाळी 7 ते 11 पर्यंत सूट देण्यात आली आहे. बँका, पोस्ट ऑफिस दुपारी 2 पर्यंत सुरू होते. धुळ्यात आता सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत दुकानं सुरू राहतील. मात्र धुळे जिल्ह्याबाहेरील लोकांना सीमेवर ई पास बंधनकारक आहे. नागपूरला आज मोठा दिलासा मिळालाय. नागपूरमध्ये आज 482 नवे कोरोना रुग्ण आढळले.
2003 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नागपूरमध्ये 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू आहे. कोरोनाचं संकट असताना त्यात ब्लॅक फंगसच्या आजारानं विळखा घातला. त्यानंतर आता येलो फंगसनं हजेरी लावली आहे. उत्तर प्रदेशामध्ये येलो फंगसचा पहिला रुग्ण सापडलेला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. जालन्यात कोरोना रुग्णांकडून जास्तीचं बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिलाय. शहरातील 12 रुग्णालयांकडून 17 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. आता हा दंड 291 रुग्णांना परत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवणे यांनी दिली आहे. आता एक नजर टाकूया कोरोना काळात घडत असलेल्या सकारात्मक टॉप 9 बातम्यांवर. परभणी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम झालाय. 15 दिवसांपूर्वी पॉझिटिव्हिटी रेट हा 30% होता, मात्र तो आता 5.57% आला. विशेष म्हणजे कोरोना चाचण्या वाढवल्यानंतर रुग्णांचं प्रमाण कमी आहे. जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 10% आत आला असून रिकव्हरी रेट वाढून 92.18% पोहोचलाय. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 10% आत आलेला आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णालयातील बेड रिक्त आहे. नागपुरात कोरोनामुळे आईवडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांचं सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट पालकत्व स्वीकारेल. निराधार मुलांचं शिक्षण, पोषण, आहार यासारखी जबाबदारी सिद्धिविनायक ट्रस्ट स्वीकारणार असल्याची माहिती भाजपचे नेते संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या 18 तासातच डॉक्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत कोविड वॉर्डमध्ये रुजू झाले. रणजित गायकवाड असे या डॉक्टरांचं नाव असून ते औरंगाबादच्या लासूर गावातील कोविड सेंटरमध्ये काम करतायत. नांदेडमध्ये येत्या आठवडाभरामध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे 2 प्लांट तयार होणार आहेत. पीएम केअर फंडातून हे 2 प्लांट नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उभे करण्यात येतील. विशेष म्हणजे संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून मशिनरी नांदेडला आणण्यात येणार आहे. कराडचे कृष्णा हॉस्पिटल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही उपचाराकरता आघाडीवर आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन 1000 रुग्ण बरे झालेत. या हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिस या आजारावर देखील यशस्वी उपचार होत आहेत. दिव्या फाउंडेशनची दुसरी मोहीम रुग्णवाहिका रुग्णसेवेत रुजू झालेली आहे. बुलडाण्याच्या संगम चौकातील शिवस्मारकावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण झालं. 2 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील रुग्णाला मोफत सेवा दिली जाणार आहे. नंदुरबार शहरातील शीख समाजातील हातावर पोट असणाऱ्या 100 कुटुंबांना सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. या कुटुंबांना महिनाभर पुरेल इतका किराणाचं वाटप करण्यात आलं आहे. अमरावतीतल्या भुगाव इथल्या रहिवाशी 95 वर्षीय मनकणी कडू या आजींनी कोरोनावर मात केली आहे. डॉक्टरांचा सल्ला आणि इच्छाशक्तीच्या बळावर या आजी कोरोनामुक्त झाल्या. आता पाहूया मुंबई आणि आसपासच्या उपनगरातील टॉप 9 बातम्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकरता मुंबई महानगरपालिका सज्ज आहे. 4 ते 5 ठिकाणी नवे जम्बो कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबईतील लॉकडाऊन उठवताना आजूबाजूच्या शहरातील रुग्णसंख्येचा विचार करावा लागेल असंही काकाणी यांनी म्हटलं. लॉकडाउन की बात करते हैं तो हमको सिर्फ मुंबई का विचार न करते हुए हम आजू बाजू के जो इलाके हैं जैसे ठाणा है, ठाणा में की म्यूनसिपल कॉर्पोरेशन है, नई मुंबई है या रायगढ़ जिला है, यहाँ का केसेस का भी हमको विचार करना पड़ता है क्योंकि यहाँ से मुंबई में आने वाले लोगों की संख्या ज़्यादा मात्रा में रहती है. नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येतही घट झाली आहे. नवी मुंबईमध्ये आज केवळ 94 नव्या रुग्णांची नोंद आहे तर दिवसभरामध्ये 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू. जो माणूस बीकेसी कोविड सेंटरला डॉक्टर पुरू शकला नाही मग त्यालाच का कंत्राट दिलं? कुठे आर्थिक हितसंबंध आहेत का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय. जोडलेले हात सोडायला लावू नका असा इशारा सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिला. नवी मुंबईच्या बेलापूरमधील अपोलो रुग्णालयानं 11.5 लाखांची रोकड भरल्यानंतर मृतदेह ताब्यात दिल्याचा आरोप केला गेलाय. या प्रकरणी नातेवाईकांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे तर खासगी रुग्णालयांकडून बिलापोटी रुग्णांची आर्थिक लूट थांबवण्याची मागणी आहे. केडीएमसीमध्ये जन्म मृत्यूच्या दाखल्याची नोंदणी करणारी ऑनलाईन साईट गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. जयजीत सिंग यांची ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
एटीएस प्रमुख पदावरून जयजीत सिंग यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या नायगावमधील बीडीडी साईद म्हाडाकडून होत असलेल्या सर्वेक्षणाला नागरिकांनी विरोध केलाय. आधी करार पत्र द्या, मग घर रिकामं करतो, अशी मागणी नागरिक करतायत. नवी मुंबईमध्ये उद्या पाणीपुरवठा होणार नाहीये. बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैराणे, घणसोली, ऐरोली या विभागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. आता पाहूया मेट्रो सिटीतील टॉप 9 बातम्या. ब्लॅक फंगस आजारावर राज्यातील 130 रुग्णालयामध्ये मोफत उपचार होणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार मिळणार असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं औरंगाबाद खंडपीठात दिलं. कोरोना साथ रोगावर सुमोटो याचिका दाखल झाली होती. नाशिकमध्ये बाजार समितीमध्ये आजपासून पुन्हा एकदा लिलावास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शेतकरी, व्यापारी हमालांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर तर ठरणार नाहीत ना, असा सवालही उपस्थित होतोय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी सुरू केलेलं कोविड सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 300 बेडचा कोविड सेंटर उभारण्यात आलाय. गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. त्यामुळे 1 जूनच्या पुढे लॉकडाऊन न वाढवता व्यापाऱ्यांना सरसकट व्यापाराची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे व्यापारी महासंघानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली. पुण्यातील लसीकरण उद्या पुन्हा बंद राहणार आहे. लसी संपल्यानं लसीकरण बंद राहील. खासगी रुग्णालयातील लसीकरण मात्र सुरू असेल.